नाशिक शहरात रेल्वे, आयकर आणि पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत 70 लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून इनोव्हा कार आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पंचवटी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर एक आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचत कारवाई केली. आरोपींमध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, मुंबई आणि जळगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. लूट करताना नागरिकांना घाबरवण्यासाठी रायफलची प्रतिकृती वापरण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. नाशिक शहरात दिनांक 8/7/2026 रोजी 2 अनोळखी इसम व एक महिला यांनी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिंडोरी रोड परिसरामध्ये एका इनोव्हा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता आणि पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल असा जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. एक रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता. तर त्याच वेळेस फिर्यादीस ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ वगैरे करण्यात आली होती. तर फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 375/2026 BNS कलम 140(3), 309(4), 318(4), 352, 351(2), 335 आणि आर्म्स ऍक्ट 325 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता. अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता की बंदुकीचा धाक दाखवून आणि फिर्यादीस लुटण्यात आलं होतं. तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी तत्काळ गुन्हे शाखेला या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले. त्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके, गुन्हे शाखेचे DCP श्री किरण चव्हाण यांच्या आदेशानुसार युनिट 1 चे श्री PI श्री अंचल मुदगल व त्यांची टीम PSI श्री चेतन श्रीवंत, PSI श्री दत्तात्रय पोटे, रमेश शेख या सर्वांनी टेक्निकल अनालिसिस, आपलं ह्युमन इंटेलिजन्स आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे अनालिसिस करून आणि धागेदोरे संपूर्ण एकत्र करून सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस याच्या आधारे आणि याची पुराव्याची गुन्ह्याची साखळी जोडून एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होती. तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे. याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगड, उत्तर प्रदेश. सुजित कुमार राजेश किशोर दुबे वय 32, राहणार मोतीनगर, सिंदरी, जिल्हा धनबाद, झारखंड. निलेश अशोक पक्का वय 27, महाकाली मंदिर समोर, नागे बंदर, वसई. आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे, राहणार कोणार्क नगर, नाशिक, मूळची ही जळगावची आहे. अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे. आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोव्हा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र. जे MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे, त्याचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जे फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं. तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास यशस्वी करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण मध्ये PSI श्री श्रीवंत, हेड कॉन्स्टेबल महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ व मुक्तार शेख वेषांतर करून आरोपी ताब्यात घेणारे अतिशय स्किलफुली हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे. त्यात हे वेषांतर करून ताब्यात घेणारे PSI श्री पोटे, पोलीस हवालदार विशाल काटे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, पोलीस अंमलदार राम बर्डे, गोरक्ष साबळे, सुनील भोसले, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले आणि चालक पोलीस हवालदार सुखराम पवार आणि मुश्रीफ शेख यांनी हे वेषांतर करून आरोपींचा शोध घेण्यास मदत केलेली आहे. मुद्देमाल रिकव्हरी जे आपल्याला जवळपास 82 लाखाचा मुद्देमाल रिकव्हर झाला. यामध्ये PSI रमेश शेख, पोलीस हवालदार विशाल देवरे, नाझिम खान पठाण आणि महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे,
सायबर जे महत्वाचं तपास पथक होतं यामध्ये API श्री विश्वास चव्हाणके, समीर चंद्रमोरे, दीपक दिवटे, धनंजय शिंदे, कैलास चव्हाण, गोपनीय माहिती इंटेलिजन्स जे पथक होतं योगीराज गायकवाड, अमोल कोष्टी, शर्मिला कोकणी आणि लीला सुकटे. रेकी करणारं पथक होतं प्रवीण वाघमारे, मनोज डोंगरे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, रवींद्र आढाव, प्रदीप मसदे, समाधान पवार आणि QRTचे जे PSI चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्वांची उल्लेखनीय कामगिरीमुळे आणि कार्यवाहीमुळे एकंदरीत संपूर्ण कोऑर्डिनेशनमुळे हा अतिशय महत्वाचा संवेदनशील आणि गंभीर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. सर यामध्ये